नमस्कार मित्रांनो, शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून मुंबईत 2 मोठे मेळावे आयोजित करण्यात आले होते। पण यावेळी हा केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नव्हता, तर तो शक्ती प्रदर्शनाचा आणि राजकीय संदेश देण्याचा मंच ठरला। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर नंतर होणारा हा पहिलाच मोठा मेळावा असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटानेही जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शिंदे गटाच्या कार्यक्रमात ठाकरे गटातील काही खासदार आणि नेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही। उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना पक्षातून बाहेर पडलेल्या खासदार आणि आमदारांवर जोरदार निशाणा साधला। ठाकरे म्हणाले, मी कोणाला भेटत नाही म्हणून लोक मला सोडून गेले असं सांगितलं जातं, पण मग हे लोक निवडून कसे आले? प्रत्येक मतदारसंघात मी स्वतः सभा घेतल्या, प्रचार केला आणि त्यानंतर हे लोक निवडून आले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली। ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणून माझी किंमत नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात याची मला पूर्ण जाणीव आहे। यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीकास्त्र सोडले। उद्धव ठाकरे हे शांत संयमी नेते आहे अशी महाराष्ट्राची जनता म्हणतात। ठाकरेंनी आपल्या भाषणात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विधानालाही उत्तर दिलं। काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला हवं होतं असं म्हटलं होतं। त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा आमच्यावर संकट आले तेव्हा हे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले होते का? आमच्यासाठी ढाल बनून उभं राहणाऱ्या त्यातलाच एक तरी नेता होता का? असा सवाल त्यावेळेस तयार केला। यानंतर ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। ते म्हणाले, आजचं सरकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला मत मागतो, मग भाजपची परिस्थिती अशी झाली आहे की आज कोणालाही ते मत द्या, तो उद्या भाजपमध्ये जाणार आहे असं लोकांना वाटू लागलं। अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जात असल्याचा आरोप यांनी यावेळेस केला। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबद्दलही महत्त्वाची वक्तव्य केले। ते म्हणाले, काँग्रेसने आमचे नेते घेतले पण त्यांना मुख्यमंत्री केलं नाही। काँग्रेसने कधी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला नाही, पण भाजप आज शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेस दिलेल्या शब्दाला जास्त जागत आहे असं देखील त्यांनी म्हटलं। शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना ठाकरे म्हणाले, 30 वर्ष भाजपसोबत राहून शिवसेना भाजपमध्ये विलीन झाली नाही, तर काँग्रेसमध्ये कशी विलीन होणार असा सवाल त्यावेळेस ठाकरेंनी यावेळेस उपस्थित केला। भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे भावनिक झाले। त्यांनी थेट कार्यकर्त्यांना विचारलं की गेली अनेक वर्ष मी पक्षाचं नेतृत्व करतो आहे, माझ्यावर अनेक आरोप केले जात आहे। जर ते आरोप तुम्हाला खरं वाटत असेल तर मी आताच पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे। मात्र त्यांनी एक अट ठेवली। ते म्हणाले, शिवसेना चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या हातात जाता कामा नये। त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी उभं राहून त्यांना जोरदार पाठिंबा दिला आणि पद सोडू नका अशी घोषणा केली। मित्रांनो, आता पाहूया एकनाथ शिंदे आपल्या भाषेत काय सांगितलं। एकनाथ शिंदेंनी देखील चांगलंच टीकास्त्र सोडलं। एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला जोरदार राजकीय संदेश दिला। ते म्हणाले, आज टायगर तुमच्यासोबत उभा आहे, ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है। एका वाक्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा चांगलीच रंगली होती। आणि त्यानंतर शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चांगलंच कौतुक केलं। मोदींनी राम मंदिर, कलम 370 यांच्यासारखे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी केलेल्या कामांचीही चर्चा केली। मित्रांनो, या दोघांचं सुद्धा चांगलंच भाषण जोरदार झालेलं आहे, पण तुमचा पाठिंबा नेमका कोणाला आहे कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।